नमस्कार मंडळी. तुम्ही आज बघितलंच असेल की मार्केटमध्ये आज पूर्णपणे जेव्हापासून मार्केट आज ओपनिंग दिले त्याच्यापासून मार्केट आज बंद होण्यापर्यंत पूर्णपणे मार्केटमध्ये आज सेलर डॉमिनेट होते. मग तुम्ही पाहू शकता की आज मार्केट गॅपअपमध्ये मार्केटने ओपनिंग दिली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक पूर्ण एकदम सेलिंग प्रेशरच मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नॉनस्टॉप. तर ह्यामागे मुख्य कारण काय होते की मार्केटमध्ये कोणत्या अशा निगेटिव्ह न्यूज होत्या की मार्केटमध्ये असं काय झालं की त्याने मार्केटला आज पूर्णपणे सेलर मार्केटमध्ये आज हेवी होते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये उद्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल काय असतील हेही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माझ्या माहितीनुसार आज मार्केटमध्ये एवढ्या कोणत्या वाईट न्यूज नव्हत्या की त्यांचा एवढा इम्पॅक्ट मार्केटवरती पडेल. तुम्ही पाहिलंच असेल की काल डाव जोन्स, नासदाक वगैरे हे सर्व एकदम पॉझिटिव्हच होते. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल की एकही अशी न्यूज नाही की ती मार्केटला आज एवढा वन साईड डाऊन ट्रेंडिंग बनवेल. पण त्याचबरोबर तुम्ही पाहाल की आज मार्केटने गॅपअपमध्ये ओपनिंग दिली आणि त्याच्यानंतर मार्केट आज पूर्णपणे वन साईड खाली घेऊन आलं. तर माझ्या माहितीनुसार एक क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल आहे, त्यांची 71वरती त्याची $71वरती ते आता ट्रेड करते. हा एक पॉईंट होता, पण हा किती मार्केटला खाली घेऊन येईल हा एक म्हणजे क्वेश्चन मार्कच होता की $71 चालला आहे कच्चं तेल. तर त्याचा एवढा इम्पॅक्ट पडणं मार्केटवरती काही हे नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहाल की आज म्हणजे माझ्या माहितीनुसार मार्केटमध्ये वापस FII वाल्यांनी पूर्णपणे तगडी सेलिंग केली असेल. तो डेटा तुम्हाला उद्या समजेलच. हे एक मुख्य कारण असू शकतं असं माझ्या अंदाजाने तर मला वाटतं आहे. मग ते उद्या आपल्याला नक्की समजेल. तर उद्यासाठी काय इम्पॉर्टन्स लेवल असतील त्यात आपण पाहूया. तुम्ही ते पाहिलंच असेल की मेन 25,500ची पण लेवल, 550ची पण लेवल मार्केटने आज त्याच्यावरती पण आज मार्केटने सपोर्ट घेतला नाही. तर उद्या कोणत्या लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील ते आपण पाहूया. तुम्ही इथे बघालच की मार्केटमध्ये आज जेव्हा म्हणजे 16 तारखेला जेव्हा मार्केटने ओपनिंग दिली आणि त्याच्यानंतरच मार्केट एकदम ॲग्रेसिव्ह झालं. हा एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट असेल. हा लेवल कोणता आहे? 25,374ची लेवल आहे. ह्याच्या खाली जर मार्केट गेलं तर तुम्ही इथे पाहू शकता की मोठ्या टाईम फ्रेममध्ये ह्याच्यानंतर आपल्यासाठी हा गॅप जो मार्केटने सोडलेला तो इथे उद्या किंवा 1-2 दिवसात हा पण फील होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सपोर्ट बघाल तर डायरेक्ट हा 25,100चा सपोर्ट दिसतो आहे. हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असेल आणि त्याच्यानंतर मार्केटसाठी 24,850चा असेल आणि त्याच्यानंतर 24,700चा असा हा आपल्यासाठी डाऊन साईडला सपोर्ट असेल. आणि अपसाईडचा विचार केला तर अपसाईडला तेव्हाच आपण विचार करू शकतो जोपर्यंत मार्केट 25,000 म्हणजे 26,000ची लेवल अपसाईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह बाईंग करू नका. हा झोन तुम्हाला दिसतो हा पूर्णपणे एक वॉलेटाईल झोन आहे, नो ट्रेडिंग झोन आहे. आणि ह्यामध्ये जो पण रिस्क घेईल तो म्हणजे त्याचे पैसे जाणारच आहेत. तर हा एक माझ्यासाठी वॉलेटाईल झोन आहे, नो ट्रेडिंग झोन आहे. जोपर्यंत ह्या झोनच्या वरती किंवा खालती मार्केट क्लोजिंग देत नाही तोपर्यंत एक चांगला ट्रेड भेटू शकत नाही. तुम्ही इथे पाहू शकता की हा जो गॅप, छोटे छोटे गॅप होते ते मार्केटने फिल केलेत. आता एकच मोठा गॅप राहिला आहे, तो फिल होतोय की नाही ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद.